श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी जयश्री, आपलं जयश्री मराठी ब्लॉगवर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर मी आज नाही का, आज आषाढी एकादशी आहे, त्याच्यामुळे आज साबुदाणा वडा बनवायचा कसं ते मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली हे मी जे आहे ना मिश्रण करून घेतले, तर याच्यामध्ये नाही का साबुदाणा, उकडलेला बटाटा आणि भाजलेले शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि मीठ मिक्सरमधून वाटून घेतले. आणि मग ते सगळं, तर हे नाही का साबुदाणा वडा बनवायचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे. तर ते एकदम असं स्मूथ झाले की वडापाव कसं बनवतो अगं तसं स्मूथ व्हायला पाहिजे, म्हणजे ते नाही का तेलामध्ये विरघळत नाही. तर मग आता तुम्हाला ते कसं बनवते, आता तेल तापायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत मी काय करते, ह्याचं जे आहे ना हे गोळे करून घेते. छोटं घ्यायचं, जास्त जाड होणार नाही असं. मग ते एकदम गोल 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 असं करून घ्यायचं. हे वडे असे बनवून घेतलेले आहेत. बारीक गॅसवर ठेवायचे, म्हणजे काय होतं आतमध्ये चांगले ते हे होतात, तळून निघतात, नाही का आतमध्ये असं कच्चं कच्चं राहतं. तोपर्यंत हे करून असे मस्त गरमागरम वडे तळून झालेले आहेत. तुपला वाटते, चिटकला होता तो. आपण बघू आता एकदम कसं झालं त्या. भाजून मला जरा 1 मिनिट. सो नाईस, खूप छान. हर्षू धर. आज उपवास असल्यामुळे हे साबुदाणा वडा बनवलेले आहे. तर मी तुम्हाला सांगते साबुदाणा वड्याचे फायदे आणि तोटे. फायदे असे आहेत की याच्याने कार्बोहायड्रेट जास्त भेटतात, म्हणजे प्रथिने जास्त भेटतात आणि फॅट्सही जास्त भेटतात. पण त्याचे तोटे काय आहेत ते सांगते. की हे खूप ऑइली असल्यामुळे ते आपल्या शरीराला हानिकारक आहे. जे वेट लॉस करतात, ज्यांना BP शुगरचा त्रास आहे, त्यांनी शक्यतो तळलेले खाऊ नका. एका वड्यापेक्षा तर जास्त खाऊ नका, आपल्या आरोग्याला हानिकारक आहे. कधीतरी खायला ठीक आहे, एखादा दुसरा, पण ज्याला BP शुगर वगैरे आहे त्यांनी तळलेले कोणतेच पदार्थ खात जाऊ नका.